नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 पहिलं प्रकरण संच यातील सराव संच 1.2 सोडवणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते संच नाहीत ते सकारण लिहा. आता पहिल्यांदा समान संच म्हणजे काय की याच्यावरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. संचांचे प्रकार आणि समान संच हा व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पहा म्हणजे सराव संच 1.2 तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता समान संच म्हणजे ज्या दोन संचातील घटक तेच ते असतात किंवा सारखे असतात त्यांना समान संच म्हणतात. आता इथं ABC, आता ए दिले आपल्याला x अशा घटकांचा संच आहे की 3x - 1 = 2. इथं समीकरण दिले. B x अशा घटकांचा संच आहे की x नैसर्गिक संख्या आहे पण x मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आणि C x हा अशा घटकांचा संच आहे की x हा nचा घटक आहे आणि xची किंमत ही 2 पेक्षा लहान आहे. मग हे संच आपल्या गुणधर्म पद्धतीत दिले ते आधी आपण यादी पद्धतीमध्ये लिहून घेऊया. मग संच A बरोबर, आता हे समीकरण आपल्याला सोडवावं लागेल. 3x - 1 = 2. 3x बरोबर 2 आहे तसाच हा -1 इकडे त्यांना +1 होईल. 3x बरोबर 2 आणि 1 3. x बरोबर हा 3 आहे तसाच हा 3 गुणिले आहे तो इकडे त्यांना भागिले होईल म्हणजे x बरोबर किती आलं 1. आता पुढचा B संच. x ही नैसर्गिक संख्या आहे पण ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आता मूळही नाही आणि संयुक्त नाही अशी एकच संख्या आहे ती म्हणजे 1. आणि C x हा nचा घटक आहे म्हणजे नैसर्गिक संख्या आहे आणि नैसर्गिक संख्या ही कशी आहे तर 2पेक्षा लहान आहे. म्हणजे 2पेक्षा लहान असलेली नैसर्गिक संख्या फक्त 1 आहे. म्हणजे नैसर्गिक संख्येला सुरुवातच 1 2 3 4 याप्रमाणे म्हणजे 1 पासून सुरुवात होते. म्हणजे xची किंमत किती आहे 1. आता इथं तीनही संचातील घटक सारखेच आहेत म्हणून हे तीनही संच समान आहेत. म्हणून A बरोबर B बरोबर C, किंवा तुम्ही शब्दातसुद्धा लिहू शकता की संच A, संच B आणि संच C हे समान संच आहेत. त्यातलं दुसरं गणित A व B समान आहेत का ते सकारण लिहा. आता इथं तुम्हाला कारण लिहायचं आहे म्हणजे इथं आपण घटक दाखवलेलेच आहेत किंवा तुम्ही कारण संच A, संच B व संच C यातील घटक समान आहेत. आता इथे A व B समान आहेत का ते सकारण लिहा. आता A सम असलेली मूळ संख्या, सम असलेली मूळ संख्या एकच आहे 2. आता B लिहूया आपण यादी पद्धतीमध्ये. इथे आपण समीकरण दिले 7x - 1 = 13. 7x बरोबर 13 आहे तसाच हा -1 इकडे त्यांना अधिक झाला. 7x बरोबर 13 आणि 1 14. x बरोबर 14 हा 7 इकडे त्यांना भागिले होणार आहे. 7 1 7 7 2 14 म्हणजे किती आले 2 आले. म्हणजे ह्या दोन्ही संचात सुद्धा घटक समान आहेत. मग सकारण लिहायचे आपल्याला म्हणजे संच A व संच B या दोन्ही संचातील घटक समान आहेत. म्हणून
ए बरोबर बी. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. आता रिक्त संच म्हणजे काय? रिकामा, की ज्यात एकही घटक नाही. आता आधी आपण हा संच आपल्याला गुणधर्म पद्धतीत दिला आहे, तो आपण यादी पद्धतीमध्ये लिहून घेऊया. आता ए हा अशा घटकांचा संच आहे की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. मग शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या कोणतीच नाही आहे, कारण नैसर्गिक संख्येला सुरुवात होते 1 पासून, 1 2 3 4 याप्रमाणे पुढं. म्हणून या संचामध्ये एकही घटक नाही, म्हणून हा काय आहे? रिक्त संच आहे. म्हणून संच ए मध्ये एकही घटक नाही, म्हणून संच ए हा रिक्त संच आहे. पुढचा बी, एक्स अशा घटकांचा संच आहे की एक्स वर्ग बरोबर 0. आता शून्याचा वर्ग हा शून्यच येतो, म्हणजे याच्यामध्ये काय येणार आहे? 0 येणार आहे. आणि 0 ही संख्या आहे, म्हणजे हा घटक आहे, म्हणजे हा संच रिक्त संच नाही. संच बी हा, आता इथं आपल्याला फक्त खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत तेच विचारलेलं आहे, परंतु परीक्षेमध्ये जर आलं तर याप्रमाणे उत्तर तुम्ही लिहू शकता. संच बी हा रिक्त संच नाही, कारण त्याच्यामध्ये एक घटक आहे. तिसरं गणित, सी बरोबर एक्स अशा घटकांचा संच आहे की 5x - 2 बरोबर 0 आणि एक्स हा एनचा घटक आहे, म्हणजे एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. आता इथं आपण हे समीकरण सोडवूया. 5x - 2 बरोबर 0. 5x बरोबर हा 0 0 आहे तसाच, आणि -2 इकडे त्यांना +2 होणार आहे, मग 0 + 2 बरोबर 2. मग x बरोबर 2/5, कारण हा 5 इकडं भागिले होणार आहे. 5x - 2 बरोबर 0, 5x बरोबर 2, x बरोबर 2/5, म्हणजे हा अपूर्णांक आहे, म्हणजे नैसर्गिक संख्या नाही. आणि इथं आपल्याला दिलं आहे की x हा एनचा घटक आहे, म्हणजे x ही नैसर्गिक संख्या आहे, आणि उत्तर मिळालेलं आहे अपूर्णांक ही नैसर्गिक संख्या नाही, म्हणून सी सुद्धा काय आहे? रिक्त संच आहे. इथं सकारण ज्यावेळेस लिहायचं असतं त्यावेळेस तुम्हाला ते उत्तर लिहावं लागेल. संच सी मध्ये एकही घटक नाही, म्हणून संच सी हा रिक्त संच आहे. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणते संच शांत संच आणि कोणते अनंत आहेत ते सकारण लिहा. शांत संच म्हणजे काय? की ज्यातील घटकांची यादी मोजता येते किंवा त्याला मर्यादा असते, आणि ज्याला मर्यादा नसते, घटकांची यादी संपतच नाही, त्याला म्हणतात अनंत संच. आता हे आपल्याला इथं पुन्हा गुणधर्म पद्धतीत दिले, ते आपण यादी पद्धतीत लिहून घेऊया. आता एक्स अशा घटकांचा संच आहे की एक्स हा 10 पेक्षा लहान असलेली संख्या आहे आणि नैसर्गिक संख्या आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. इथे घटकांची यादी मोजता येते, म्हणून हा संच शांत संच आहे. दुसरं, आता इथं बी जो आहे तो बीची म्हणजे वाय जे आहे, तर बी हा वायच्या अशा घटकांचा संच आहे की वायची किंमत जी आहे ती -1 पेक्षा लहान आहे. मग -1 पेक्षा लहान, आणि वाय ही पूर्णांक संख्या आहे, मग -1 पेक्षा लहान तुम्ही -2 पासून -2 -3 -4 -5 -6 अनंत.
म्हणजे इथं ही यादी संपत नाही. म्हणून हा संच अनंत संच आहे. पुढचं सी, तुमच्या शाळेतील 9वीमधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. आता 9वीतील विद्यार्थी हे मोजता येतात, किती आहे, 200, 300, 400, 500. म्हणजे हा संच जो आहे हा शांत संच आहे. शांत संच. तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. आता हे गावातील रहिवाशी सुद्धा आपल्याला मोजता येतात, त्यांची नोंद असते. म्हणजे किती आहे ते आपण सांगू शकतो. म्हणजे त्या यादीला मर्यादा आहे. म्हणून हा संच सुद्धा शांत संच आहे. हा संच शांत संच आहे. प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. हा सुद्धा आपल्याला मोजता येतो, किती उपकरणं आहेत. म्हणजे हा सुद्धा शांत संच आहे. पूर्ण संख्यांचा संच. आता पूर्ण संख्या डब्ल्यूने दाखवतात आणि शून्यापासून सुरुवात होते. 0, 1, 2, 3. म्हणजे हा अनंत संच आहे. शेवटचे गणित, परिमेय संख्या संच. परिमेय संख्या संच सुद्धा अनंत संच आहे. कारण इथं कुठेही मर्यादा दिलेली नाही. अनंत संच आहे. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण 1.2 सोडवलेला आहे. तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या अभ्यासक्रमावरती व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.